222 ह्या नाहीत असं म्हणण्याची माझी पात्रता नाही आणि पुराणांनी वर्णन केल्यामुळं मी तुम्हाला सुंदर म्हणणारही नाही आणि तुम्हाला सुंदर नाहीत असं म्हणण्याची सुद्धा माझ्यात पात्रता नाही, कारण पुराण सांगेल ते ऐकायचं असतं. 222 स्त्रिया सुंदर होत्या, त्याच्यापैकी 222 मध्ये 1 नंबरची सुंदर ज्याची पत्नी होती तिचं नाव होतं अहिल्या. नुसती सुंदर नव्हती, सात्विको सदाचारो पुण्यस्थिता, हा पवित्र स्त्री आहे. जिच्या हाताने साळी पेरल्याच्या नंतर दुष्काळात जिने अन्न सत्र करावा ही जिच्या हातात ताकद होती तिला अहिल्या म्हणत असतात. गौतमाने ती पण आणावी आणि अहिल्यानं साळी पेरावा. साळी 3ऱ्या 4थ्या मूलडणात तिफन गेल्याच्या नंतर पहिल्या मूलडणातल्या साळी कापायलेत होत्या, जिच्या हातात ताकद ती अहिल्या. गौतम मुनी न्यायशास्त्र 10 न्याय झाले, त्याच्यापैकी आपल्याकडं अर्धा न्याय जर वापरला, आपल्या कायद्यात अर्धा न्याय जर वापरला असता तर या देशामध्ये नालायकपणा करणाऱ्या तरुणाला 3ऱ्या दिवसाचा सूर्य बघता येत नाही असता हस्ती कविटन्य न्याय सांगतो. हस्ती कविटन्य न्याय सांगतो. इतकी न्यायाची प्रखंड स्थिती आहे. त्याच्यापैकी हे पूर्ण न्यायाचं सूत्र ज्यानं केलं ती न्यायदेवता होती मुनिश्री गौतम. आणि या पवित्र न्यायदेवतेच्या महामुनीच्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रीवर आघात केला तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र यानं 6 वेळेस नालायकपणा केलता. त्याच्यापैकी हा एक प्रकार. आणि म्हणून गौतमाला दुःख झालं आणि गौतमाने अशा मूर्खाला तू शाप न देता काढून का दिलं याच्याकरता पत्नीला शाप दिला, तुझा पाषाण होऊन पडशील. जगत सुंदरी पत्नी प्राप्त झालेल्या महान तपस्वीच्या जीवनात त्याच्या प्रपंचाचा दगड झाला आणि या दगडरूपी संसाराला पंढरपुरातल्या मालकाच्या पायावरची माती लागली. पाय नाही लागला, सांगतीत आमची लोक. भगवान प्रभू चलत असताना ऊन लागत होतं, त्यांना घाम सुरू झाला आणि हा घाम संपत नव्हता म्हणून एका झाडाखाली बसले. बारगाळल्यावानी रामायण सांगायचं नाही. प्रभू रामचंद्र सूर्यवंशातले राजे येतं आणि सूर्यवंशातल्या राजाला सूर्याच्या प्रकाशाने घाम यावा असं कसं म्हणता येईल? कारण सूर्य आणि चंद्र ज्याच्या सिंहासनाच्या एकीकून सूर्य आणि एकीकून चंद्र आहे, असं ज्याचं सिंहासन आहे त्याला सूर्याच्या प्रकाशानं घाम येतोय असं जर वक्ता सांगत असेल तर त्याची सुद्धा कॅसेट उघडली समजायचं, त्यानं वाचून सांगायचं. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, शास्त्रे आधारा वाचून काय सांगशी कहाणी. कथा कीर्तन करणाऱ्या वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं ज्या गोष्टीला आधार नाही ती गोष्ट कीर्तनात सांगणे म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप त्याला लागत असतं. म्हणून वक्त्यानं वाचून सांगितलं पाहिजे, एखाद्या भंगाऱ्याचं ऐकून नाही सांगायचं. विठाला विठाला भगवान प्रभू रामचंद्र हे त्रेतायुगातले राजे, सूर्यवंशातले राजे, ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी साध्वींचा सन्मान करणारा राजा होता. म्हणले थकून प्रभू रामचंद्र आले आणि त्या दगडावर बसले आणि दगडावर बसल्याच्या नंतर मग घाम पुसला. उपरणं कुठं होतं प्रभू रामचंद्राकडं? कारण वल्कल्य परिधान करणारा वनातला वनवासी त्याच्याकडं घाम पुसायला उपरणं तरी कुठं होतं? नव्हतं ना. ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. बसले नाही, नुसती चालत असताना सुंदरसं वारं सुटलं. त्या वाऱ्यानं भगवान प्रभू रामचंद्राच्या पायावरचा एक कण उडाला आणि त्या शिळेवर बसला. त्याचे चरणाचे चाली शिळा होती मनुष्य झाली. पायावरचा रचकन उडाल्याच्या नंतर तात्काळ त्या शिळेतून दिव्य अशी एक स्त्री जन्माला आली. ती अहिल्या पूर्ववत झाली आणि न्यायसूत्र ज्याच्या हातात आहे, विश्वातली 222 पैकी 1 नंबरची सुंदर पत्नी ज्याची आहे, ज्याचा मोडलेला प्रपंच देवाच्या पायावरच्या मातीनं पुन्हा जागा झाला आणि भिक्षान्न खाणारा साधू पुन्हा संसारातलं अन्न खात होता. इतकी ज्याची घडी सरळ बसवायची ताकद ज्याच्या पायातल्या रजकणात आहे, पायावरच्या रजकणात इतकी ताकद आहे तर त्याच्या पायात किती ताकद असेल? म्हणून नामदेवराय पहिल्या कडव्यात मागतात पायाची ताकद. बिभीषणासारखा चतुर राजा, रावणाचा सख्खा भाऊ होता. माझ्या अष्टादश मालकांपैकी बिभीषणाला जरी मूर्ख पदवी दिली असेल
तरी हल्लीच्या कीर्तनकारांनी बिभीषणाला मूर्ख म्हणावा ही आताच्या कोण्याही कीर्तनकाराची पात्रता नाही. अष्टादश मालकांनी बिभीषणाला मूर्ख म्हणले असतील. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. आम्ही का म्हणायचं नाही? आमच्यापेक्षा बिभीषणाचं भजन कितीतरी श्रेष्ठ आहे. कोणी म्हणायचं माहिती आहे का बिभीषणाला मूर्ख? बिभीषणापेक्षा ज्याचं भजन श्रेष्ठ आहे, ज्याची वाणी बिभीषणापेक्षा पवित्र आहे, त्यानं बिभीषणाला मूर्ख म्हणायचं. आम्ही नाही म्हणायचं. का म्हणायचं नाही? अख्खी लंका जळाली पण एकट्या बिभीषणाचं घर जळालं नाही. त्याचं कारण होतं तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. देहूतले मालक सांगतात बिभीषणानं इतक्या निष्ठेनं भजन केलं, त्याची नामावर इतकी श्रद्धा होती. तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. स्वतःचं घर जळता जळता ज्याच्या भजनाच्या ताकदीनं वाचतंय तितकं भजन बिभीषणाचं श्रेष्ठ होतं. आता आमच्या कीर्तनकाराचं घर फुकून द्यावा आणि त्याला म्हणावं भजन करून जळता जळता थांबेव. जर थांबवायची ताकद त्याच्यात असेल तर त्यानं बिभीषणाला मूर्ख म्हणायचं. अन्यथा बिभीषणाचं इचकायची ताकद आमच्यात नाही. आमच्यापेक्षा कोटीपटीनं कोटी शब्द खोटा आहे. खर्व निखर्व शंख पद्मादी याच्याही पलीकडच्या पटीनं बिभीषण मोठा आहे. हुशार होता तो बिभीषण. त्याच्या भावाने लात मारल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं आपल्या दादाचं मेमरी कार्ड खराब झालंय, याच्या आकलीचा कांदा थोडासा खराब झालाय. आणि त्यांनी तात्काळ ह्या संन्याशाची भेट घेतली आणि मारुतीरायाची भेट घेऊन प्रभू रामचंद्राच्या पाया पडला. तर विचारलं प्रभूने कोण को भवा? मारुतीरायांनी सांगितलं लंकेश राजा रावणाचा भाऊ आहे. त्याला का कळत नव्हतं का? मुंगी के पाँव में घुंगरू बाजे आई वही अल्लाह सुनताय. किंवा विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळीस्थळी काष्टी पाशानी सर्वत्र तो कणाकणात यापून गेलाय. त्याला कळत नसल हा बिभीषण. पण वानरांकरता विचारलं पवनसुता को भवा हा कोण आहे? लंकेश राजा रावणाचे बंधू बिभीषण आहेत. कडकडाटून मिठी मारली, चुटकी वाजिलीन सांगितलं लखन उठा, ती जागा बिभीषणाला देऊन टाका. देऊन टाकलीन आवाज दिला सुग्रीवा जी प्रभू पाणी घेऊन या. आणि तात्काळ सुग्रीव समुद्राच्या तीरावर गेले. पलशस पात्रेषु द्रोणाहा पळसाचे पानं तोडले आणि त्याच्यात द्रोण केला. कारण सुग्रीवाकडं राज्य होतं पण तिथं सोन्याची गुंडी नव्हती ना, त्याच्यामुळं पळसाच्या पानात पाणी आणलं गुरुजी. ते पाणी भगवंतानं हातावर घेतलं आणि संकल्प सोडला यह लंकेश सदिदायता यत अर्वाच्य स्थितो हो यत मर्मज्ञे भयव्याप्तियाम दक्षिणाधिपतेच ततेवच. ऐका बिभीषणा, तुमचे मोठे दादा अत्यंत उर्मट स्वभावाचे आहेत. आम्ही याला अंगदाला शिष्टाई करता पाठवलं तरी पण त्यानं सीता दिली नाही. मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही आणि रावण मरेपर्यंत सीता देत नाही. पण रावण मारल्याशिवाय मला सीता नेता येणार नाही आणि रावण मेल्याच्या नंतर मला त्याच्या लंकेतला सुतळीचा तोडासुद्धा घ्यायचा नाही. म्हणून संकल्प सोडतो. तुझा दादा मारल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करीन. दृष्टांत संपला. नामदेवराय पंढरपुरातल्या मालकाला विचारत होते प्रभू काय गरज होती हो? ज्याचा बाप तुम्ही मारला त्याचं नाव होतं वाली. ज्याचा बाप मारला त्याच्या बापाचं नाव होतं वाली आणि ज्याचा बाप मारला त्याचं नाव होतं अंगद. त्यानं बाप मारला तरी तुमचा झेंडा धरावा, तुम्ही त्याला लंका दिली नाही. नामदेवरायाला प्रभू म्हणतात नामा, अरे नामा, मी मारुतीरायाच्या हाताने अंगदाला लंका देऊ केली पण त्यानं सांगितलं मला तुमचं काही घेऊन भजन करायचं नाही, नाहीतर लंकेचा मानकरी एक नंबरचा अंगदच होता. त्यातून तो नको म्हणल्याच्या नंतर मी बिभीषणाला दिली. मग ज्यानं तुमची पत्नी चोरून नेली त्याच्या भावाला तुम्ही लंका देता? भगवान सांगतात नामा, त्यानं काय केलंय ते सांगू नको पण त्यानं माझे पाय धरले. शरणांगता वज्र पंजरू. अरे खरं तर शक्ती लक्ष्मणाला न मारता बिभीषणाला मारली होती
पण मला शरण आल्याला माझा भाऊ गेला तरी हरकत नाही, पण शरणांगत मरता कामा नये. आणि मला शरण आलेल्या बिभीषणाला लंकेचं राज्य द्यावा हे माझा भाव होता. लंका फार मोठी होती. लंकेचं एकीकडचं भिताड 269 किलोमीटर लांबीचं होतं. एक भिताड. मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण वाचून सांगतोय. कोण्याही भंगाऱ्याचं ऐकून सांगणार नाही, कारण तुम्ही चांगली माणसात, गरीब माणसात, माझ्यावर प्रेम करणारे. तुम्ही म्हणताल गिरगावकर खरंच बोलतो, पण एखादा विद्वान मला कॉलर धरून विचारीन, बाळ्या हे कशात लिहिलंय, तर मग धोतर पिवळं होईन ना. त्याच्यामुळं वक्त्यानं बचर बचर नाही बोललं पाहिजे, ब्रेक लाईनर उघडलेल्या गाडीसारखं. मी वाचून सांगतोय. रावणाच्या पूर्व दिशेकडचं भिंत, ज्याला गावकोस म्हणतो, आपल्या भाषेत जिंच्या पॅन्टीवाल्याला गावकोस कळायचं नाही, त्याला कंपाऊंड म्हणतात. रावणाच्या पूर्व दिशेकडचं कंपाऊंड 269 किलोमीटर लांबीचं होतं गुरुजी. उंची 11.5 फूट होती आणि त्याची रुंदी 4.5 फूट होती. 2 फुटाचा कोपरा वरून बुडापर्यंत जर कापला आणि तो जर समाजात वाटला, तर त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची मायवेली? आमदारकीचा फॉर्म भरायला कोणाची 35 वेळेस आमदार तोच होणार, तोच. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची? तितकाच कोपरा, 2 फूट रुंदीचा, हो सांगतो ना मी, ऐका ना. 11.5 फूट उंचीचा. मला सांगा, तितक्याचे जर नॅकलेस केले तर तालुक्यातल्या गुलूबशाट झालेल्या बाईला पण नॅकलेस भेटणार, तिला पण नॅकलेस भेटणार. ती पण पप्याच्या बापाला म्हणणार, मेल्या आयुष्य गेलंय तू या संग संसार करता करता, फुटका मनी घेतला नाही, त्यानं नॅकलेस द्यालाय, बटन त्याचं दाब. इतकी एक भिंत, इतकी भिंत एकीकडची सांगतो, एकीकडची 2 किलोमीटर 88 फूट असं पुढे पलीकडच्या बाजूनं इतकं मोठं एकट्या प्रस्थाचं घर होतं. असे 16 प्रधान होते त्याला. तर बाकीचं कोणी मोजायचं मला सांगा ना. एवढं मोठी श्रीमंती बिभीषणाला देऊन टाकली. नामदेवराय म्हणले, कशा करता दिली प्रभू? फक्त माझ्या पाया करता. मग तुमच्या पायापाशी बसलेल्या बिभीषणाला इतकं मोठं करता, मग मला तरी दुसरं कशाला देता? चरण सेवा अखंडित. म्हणून मला फक्त पायाची सेवा पाहिजे. पुढे ऐका, पुढे ऐका. पुढे द्वापार युगामध्ये एकाच कुळात भांडणं लागली. एक कौरवाचा पक्ष आणि एक होता पांडवांचा पक्ष. भांडणं इतकी कोपाला गेली, इतकी कोपाला गेली, इतकी कोपाला गेली. हे भांडण मिटवण्यासाठी राजकारणातला 2 नंबरचा डॉन, त्याचं नाव होतं विदुर काका. राजकारणात 5 डॉन जन्माला आले माझ्या वाचनात. आता किती डॉन असतील, पण या 5 लोकांसारखा एक नाही. आणि गिरगावचा बाळ्या मरेपर्यंत जन्माला येणार नाही. तुम्ही पण बरं का. विठाला विठाला विठाला. यांच्यापेक्षा वेगळे जन्माला येतील, पण ह्या 5 लोकांसारखा आतापर्यंत एकही जन्माला आलेला नाही, येणार नाही. राजकारणातली सुरुवात झाली कृष्णापासून. हे राजकारणातलं मर्मज्ञ रत्न 2 नंबरचे विदुर काका यांनी सांगितलं, धृतराष्ट्रा राजा चुकते रे, मिटून घ्या. सुलानामा करण्याकरता अर्जुन आणि दुर्योधन भगवान कृष्ण परमात्म्याच्या घरी गेले. चुकून दुर्योधन पायापाशी बसला आणि पुन्हा उठला आणि उशाला बसला. अर्जुन पायापाशी बसले. थोड्या वेळानं भगवंताला जाग आली. अर्जुनाला नमस्कार केला. दुर्योधनाला राग आला. जाऊ द्या, काय इचकलं असेल तर इचकू द्या, पण कारण सांगतो. पंढरपुरातल्या मालकाने पायापाशी बसलेल्या पांडवांना हस्तनापूरची गादी देण्यासाठी त्याचा एक मुलगा सोडून दिला, तर 56 कोटी यादवापैकी वज्र नावाचा मुलगा जर सोडून दिला, तर सगळे पंढरपुरातल्या मालकाचे पोरं द्वापार युगात दारू पिऊन प्रभास नावाच्या क्षत्रावर मृत्यू पावले. एकमेकाच्या डोक्यात काठ्या हाणल्या. द्वारकेचा राणा, पांडवा घरी. पांडवांना गादी देण्यासाठी स्वतःचा संसार
काट्यावर टाकून दिला आणि या पांडवांना गादी दिली. नामदेवराय विचारतात देवा काय होतं त्या पांडवांकडं. ऐका नामदेवा, ऐका नामदेवा, ही पांडव इतकी नम्र होती की ती माझी पाय सोडित नव्हती. याच्याकरता मी स्वतःच्या संसाराची राख केली, पण पांडवांना हस्तिनापूरची गादी देऊन टाकली. मग तुमच्या पायाच्या प्रतापानं जर तुम्ही इतकं देऊन टाकत असाल तर मला तरी दुसरं काय पाहिजे. फक्त चरण सेवा अखंडित, पायातली ताकद मोठी. आमचे बैल आमच्या गावातल्या एका माणसाच्या ज्वारीत गेले. माणूस जरा तापड स्वभावाचा होता. त्यानं गड्याला सांगून मला बोलून घेतलं. म्हणले बाळू महाराज तुमचे बैल आमच्या ज्वारीत आले, त्यांनी एक पाटाभर ज्वारी खराब केली, याच्या बदल्यात करायचं काय. तर मी म्हणलं तुम्ही म्हणताल ते मालक, एका पाट्यामध्ये ज्वारी किती निघती त्याचे पैसे देतो, कडव्याचे पैसे किती होते तितके देतो. तू कोण शहाणा मोहगणित करणारा. रगील माणूस होता, आमच्या गावातला होता, रगील होता, भावकीतला होता. तू कोण मोहगणित लावणारा. म्हणलं मालक तुम्ही म्हणताल ते, मी पैशात माझं मोजायचंच नाही, मी तुला 5 फटके हाणणार. अरे बापरे म्हणलं मेला रे बाळ्या, आता 5 फटकेन पुन्हा लोकायत मार खायचा, ते बी चावडीवर हाणीन. सकाळी सकाळी त्यानं 6 वाजता सभा भरवली आणि उद्या सकाळी 6 वाजता बनेल काढून याचं उघडं. हो उघडं याचं म्हणे, उघडं. आणि मग त्याच्या पुढं शेपटी हालिणारे चहावरले काही काही होतेच ना. काही काही लोकांच्या बैठकी हुंगे असतात, काही काही नुसत्या चहावर फुटाण्यावर साक्ष देणार असे त्याच्या भावताल 7-8 होतेच ते. त्याच्यातला एक जण म्हणला पाट या, हो मोठ्या आयटीनं बैल सोडितात. बैल नव्हते सोडे, पण आमच्या बैलाला कासरा खाचा नाद होता. त्यानं त्याचा कासरा खाल्ला. तर गड्यानं आमच्या त्यो बैल मारला ना, जन कासरा खातो त्यो. दुसरा बैल त्याला म्हणाला लय कासरा खातो का, कसे खपके खाल्ले. त्यानं दुसऱ्या दिवशी त्या बैलाचा आधी खाल्ला आणि मग याचा खाल्ला आणि दोघं मका खाल गेले. असे काही काही बैल नादिक नाही तो, काही बैलामुळं नादी लागतेत. मी बैल म्हणायलो, माणसं नाही, बैल म्हणायलो. बरेच बैल चांगले असतात, पण काही बैलामुळं दुसऱ्याच्या मकाकडे जातात. आणि मग उघडं की आमची आजी रडू लागली. म्हणले बाळा ते मेलं लय दाडे. म्हणलं मी कीर्तन करतो. बाप्पा त्यानं चुलत्याला मारलं तर तू ही काय पैशात ते नाही भेट कोणाला. म्हणलं आजी मी नाही मार खाणार. कशाचं बापू, मला आत्ता कळायलं त्या पाठीवर कसे वळ येणार आहेत. म्हणलं आजी तेल थोई गरम करून हाल्यावर लावायला. रात्रभर आमची आजी जागीच होती. बाळ्याला ते मारतेत, बाळ्याला ते मारतेत. मी गेलो, आंघोळ गिंघोळ केली, धोतराची लुंगी लावली होती, कष्टागिष्टा नाही, तसं दोहेरी धोतर केलं, मारुतीरायाचं दर्शन घेतलं, चावडीवर आलो. असं बसलो होतं ते अशी ते चाबूक हालीत, वारतीचा चाबूक होता, येलं म्हणत होते त्याला, चांबड्याचा चाबूक. रात्री ताकात भिजून ठेवता त्यानं आणि वरून तेलात वर पिलता असा. ती सुंदरी असतील पोलिसाकडं, ताकात भिजिला, पुन्हा तेल लावून वर पिला. असं हाणण कातडं निघणं संगत. एक जण म्हणला लय तूप खातो का महाराष्ट्रात, आता कळत आहे तो. असू देव, आता कळत असतंय कोणाला बी, काय आले आमच्यावर वेळ तर येऊ द्या. बुटाडं गिटाडं घालून बसलो होता, अशी खुर्ची गिडची टाकलेली, अशी ती चाबूक हालू लागलं. मी पळत गेलो आणि वाकत वाकत जाऊन बुटासगट पाय धरले. गुरुजी मी म्हणलं दादा मरूस तर बैल येऊ देणार नाही, नाही तर उद्याच्या बाजारात बैल इकितो बापा, पण तुमच्या रानात येऊ देत नाही, पाया पडतो. बरं होय घरी होय. दृष्टांत संपला. हलकाटाचे पाय धरले तर मार चुकला. वाक्य कळालं ना. हलकाटाचे पाय धरले तर महामार चुकला, तर पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरल्यावर यमाचा मार चुकतो, इतकं लक्षात ठेवा. म्हणून चरण सेवा अखंडित. याच्याकरता प्रभू तुमच्या पायाची सेवा पाहिजे, बाकी काही नकोय, फक्त तुमच्या पायाची सेवा द्या. तर विटेवरच्या मालकानं सांगितलं नामा अख्खे पाय देऊन टाकतो, पुन्हा काय पाहिजे ते दुसऱ्याकडे. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा,
पंढरीचा वास द्यावा पंढरी हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा. मला फक्त पंढरपुरात वास्तव्य पाहिजे. पवित्र नगऱ्या किती आहेत. काशी असेल, द्वारका असेल, जगन्नाथपुरी असेल, रामेश्वर असेल, 12 ज्योतिर्लिंग आहेत, सप्तमोक्षपुऱ्या आहेत. कितीतरी पुराणांनी वेदांनी शास्त्रांनी प्रस्थापित केलेली स्थान महात्म्य परिपूर्ण असणारी तीर्थ आहेत. विटेवरच्या मालकाने नामदेवाला विचारलं, नामा पंढरपुरातच जागा का पाहिजे? तर नामदेवांनी बऱ्यापैकी गंगेंची नावं सांगितली. वंग नावाच्या देशामध्ये कर्णासारखा राजा झाला. या वंग देशात वाहणारी नदी जिला चर्मनवती नावाची गंगा म्हणतात, या गंगेच्या तीरावर वृषाली सारखी पत्नी कर्णाला प्राप्त व्हावी. सज्जनांनो, या पवित्र गंगेवर 3 दिवसाचा तर्पण विधी केला की पितृशमन होत असतात. इतकी त्या गंगेची पात्रता आहे. इतकी ती चर्मनवती नावाची गंगा पापक्षालन वितारताया इतकी पवित्र आहे. पण तिच्या सुद्धा काही हलकटाने स्नान केल्याच्या नंतर ती चर्मनवती नावाची गंगा सुद्धा कधी कधी मळून जाती आणि ही मळालेली गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येते. इतकं पंढरपूर पवित्र आहे. म्हणून मला वास द्यावा पंढरीचा. पुन्हा एक प्रसंग ऐका. 350 गंगापैकी एक गंडकी नावाची गंगा नेपाळ नावाच्या देशात आहे. या गंडकीच्या पात्रामध्ये पंढरपुरातला मालक विष्णू पाषाण रूपात पडला. त्याला शाळीग्राम म्हणतात. त्या गंगेतले जेवढे दगड आहेत तेवढे प्रत्यक्ष विष्णू आहेत. याच्यातला ते एक पाषाण सजन नावाच्या खाटकाच्या तराजूत गेलता. याच गंगेतला एक पाषाण सज्जन नावाचा कसाई होता खाटीक. त्या तराजूमध्ये तो पाषाण त्याच्या वजनात तो मांस इकत होता. म्हणून प्रथा आहे, सजन कसाया इकू लागे मांस. विष्णूच्या वजनात इकत होता. इमानदार कसाई होता तो. इमानदार त्याचं तत्व असेल बिचाऱ्याचं. काही बऱ्याच समाजात कुठल्याही जातीत माणसं असू दे चांगली जन्माला येत असतात. काही अशी कोणतीही जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत. प्रत्येक जातीत आहेत. मी मगाशी बोलून गेलो, प्रत्येक जातीत दुसऱ्याची इचकिणारी सुद्धा माणसं आहेत. वरखंडे काढणारी सुद्धा माणसं आहेत. असं काय नाही. अशी एखादी जात तुम्हाला भारतात सापडली का त्या जातीतल्या लोकांना दारू प्यायला उलटत आहे का? दारू पितच नाहीत. प्रत्येक जातीत पिणारी माणसं आहेत. प्रत्येक जातीत सात्विक माणसं आहेत. ते जामदे नावाचं गाव आहे इकडं खाली याच्यामध्ये धुळ्याच्या पुढे नवापूरच्या बॉर्डरच्या अलीकडं आहे, जिथं महाराष्ट्र संपतो आणि मग पुढे पुढे महाराष्ट्र संपून दुसरं गुजरात लागते. तिथे पूर्ण गाव पारधी समाजाचं आहे. पूर्ण गाव. कृष्णाजी माऊली जायखेडकर, वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून होऊन गेले. त्यांनी हजारानं पारधी समाज माळकरी केला. हजारानं. काय महात्म्यांची ताकद असेल. असं वाईट म्हणायचं नाही कोणाला, नाही म्हणायचं वाईट. असो, ती गंडकी नावाची गंगा इतकी पवित्र की ज्या पवित्र गंगेतला पाषाण काढून आज अयोध्येच्या मूर्त्या बनवायचं काम चालू आहे. त्याच गंगेतला पाषाण काढला, गंडकीतलाच दगड काढला आणि त्याच पाषाणाची अयोध्येतल्या राममंदिरातल्या मूर्त्या त्या पाषाणाच्या होत आहेत. इतका तो पाषाण पवित्र, तिचं पाणी किती पवित्र असेल. पण ती पण गंडकी शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येते. म्हणून वास द्यावा पंढरीचा. एवढी मोठी ताकद आहे त्या पंढरपुरात, इतकी मोठी ताकद. याच्या पलीकडे सांगू, आपांपती निरायम स्नान शुद्धेस्ततेवच यत पापक्षिलान हितार्थायाम तत्रो पुण्यशी जायते.
बाकीच्या तीर्थावर नाना प्रकारचे तर्पण विधी कर्म केल्याच्या नंतर जे पुण्य प्राप्त होतात ते चंद्रभागा डोळा देखलिया सकल तीर्थे घडती एक वेळा, ते चंद्रभागा डोळा देखलिया, नुसती चंद्रभागा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर 349 तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय आणि ती चंद्रभागा पंढरपुरात आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा, याच्याकरता मला पंढरपुरात जागा पाहिजे असं नामदेव म्हणतात. एक अजून कारण सांगतो. एका बाईला 2 अपत्ये, बाकी किती झाली ती घरी गेल्यावर मोजा, पण 2 नाविन्यपूर्ण. एकाचं नाव गरुड आहे, एकाचं नाव अरुण आहे. अरुण हा भगवान सूर्यनारायणाचा सारथी. पंढरपुरात काय किती ताकद आहे शेवटचा पुरावा सांगतो. 14 मिनिटं शिल्लक आहेत माझा वेळ, फक्त वेळेत तुम्हाला त्रास देणार नाही, वेळेत सोडतो. एका पुत्राचं नाव अरुण, एका पुत्राचं नाव गरुड आहे. दोन्ही पुत्र किती नाविन्यपूर्ण लक्षात ठेवा. गरुडानं विश्वाच्या मालकाला पाठीवर घेतलं आणि अरुणाने जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ हाकला. म्हणून वारकरी संप्रदायानं अरुणाची दखल घेतली. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर ग्रजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा सूर्योदय प्रकाश झाला, असं नाहीत म्हणत महाराज, अरुणोदय प्रकाश. कारण या अरुणानं एकाही दिवसाची पड केली नाही, एकाही दिवसाची पड नाही. कळा संक्रमणाचे निभवे व्याप्त सुधाती काले, येन छंद छंद पराभवे यज्जायते अरुणाहा. क बव करण निमिष लाघवी हा सूत्र आभास खंड निवृत्त परा या सगळ्या गोष्टीची पर्वा न करता कायमस्वरूपी सूर्यनारायणाचा रथ हाकला. त्याचं नाव अरुण आहे. अरुण अरुण अरुण. या अरुणाच्या मुखारविंदातून आईसाठी एक चुकीचा शब्द पडला आणि तितकाच कलंक अरुणाला लागला. हा कलंक धुण्यासाठी अरुणाने वाटेल ते तीर्थभ्रमण केले, वाटेल त्या तीर्थयात्रा केल्या, जावे त्या तीर्थावर पोचला, जावे त्या सरोवरावर गेला, जावे नाना प्रकारची तीर्थस्थान पाहिली, पण अरुणाचा तो कलंक धुतल्या गेला नाही. अरुणाला बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी एक महात्मा भेटला आणि त्या महात्म्याने अरुणाला सांगितलं, अरुणा हा कलंक धुण्यासाठी तुला एकच जागा आहे, ती जागा म्हणजे पंढरपूर. तो कलंक तुझा तिथं धुतल्या जाईल. वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरात का जागा मागितली नामदेवरायानं, याचं एक शेवटचं कारण सांगतो. मग अरुणाने विचार केला, मी पक्षाच्या रूपात आहे आणि पक्षाच्या रूपात मी पंढरपूरला कसं जावं, उडत उडत जावं, शिखरावर बसावं, कळसावर बसावं, चंद्रभागेच्या पात्रात बसावं, मंदिरावर कुठंतरी थांबावा, त्या परिसरात थांबावं, काय कसं करावं. म्हणून अरुणानं विवेक वापरला आणि भगवान सूर्यनारायणाला हात जोडले, प्रभू एक विनंती करतोय, मी आत्तापर्यंत तुमचा रथ हाकला, फुटकी कवडीसुद्धा घेतली नाही, हे मी उचकून काढीत नाही, पण याच्या बदल्यात मला एक देऊन टाका, मला पंढरपुराची वारी करेपर्यंत माणूस करा. तथास्तु. आणि सूर्यनारायणाने वरदान दिलं आणि अरुण पक्षी होते, पक्षाचा माणूस झाले. पण कारण ऐका सज्जनांनो, अरुणाच्या आईनं चूक केली, ती कमी कालात अंड फोडल्यामुळं या अरुणाचे अर्धावट पायन अर्धावट पंख होते. अशाच म्हणून आईला शाप द्यालता, तू दुसरीकडे भांडे घासशील, असं आईला शाप देता येत नसतो. इतका कलंक अरुणाला लागला होता. म्हणून आता हे शरीर अर्धावट आहे, मानवी शरीर मागितल्याबरोबर अर्धावटच शरीर, बिना हातापायाचं शरीर प्राप्त झालं. आता पुन्हा मागता येत नाही. पण अरुणानं निश्चय केला, आता या अरुणाचं पुढचं नाव पडलं कुर्मदास. पुढचं नाव कुर्मदास. आणि अरुण लोटांगण घेत 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 कुर्मदास लोटांगण घेत घेत पंढरपूरला निघाले. गरुडाच्या कानावर वार्ता गेली, गरुडा तुझा भाऊ पंढरपूरला लोटांगण घेऊन जातोय. अशा वेळेला गरुडाने दखल घेतली. ऊन कडकडतं होतं, गरुडानं आपली पंख पसरली आणि कुर्मदास अरुण रस्त्याने लोटांगण घेत असताना आपल्या पंखाची सावली अरुणाच्या डोक्यावर धरत होता. भगवान सूर्यनारायणानं सांगितलं, गरुडा अरे तो माझा भक्त आहे, माझ्या भक्ताला जमीन कशी पोळेल, ऊन पडलंय बघा म्हणे पंख लावून. गरुडाने पंख लावून पाहिलं तर अरुण ज्या रस्त्यानं चालत होता ती जमीन थंड होती, कारण सूर्याची कृपा होती.
म्हणून गरुडाने पंख धरणं सोडून दिलं. पुढे पुढे चालत असताना तोंडात माती, नाकात माती, जिकून तिकून अंग धुळीनं माखलेलं. गरुडाच्या कानावर वार्ता गेली, तू ज्या भगवंताला पाठीवर घेतो त्या भगवंताच्या दर्शनाकरता अरुण चाललाय. वासुदेवा पंढरीचा सांगतोय आणि त्या अरुणाला तू उचलून घेऊन जा ना. तर त्यावेळेला गरुड धावत आले. पंढरपूर जवळ आलतं. 5-7 कोसावर, म्हणजे सात्रिक 20-21 किलोमीटर अंतरावर पंढरपूर आलतं. तो गाव होतं लहुळ नावाचं गाव. तिथे गरुड आले आणि गरुडानं कुर्मदासाला, आपल्या भावाला अरुणाला विचारलं, अरुणा, जवळ पंढरपूर आहे, तुझ्या अंगाला काटे घासलेत, खडे घासलेत, अंग खरचटलंय, गाल खरचटलेत, कपाळ खरचटलेत, नाकाचा शेंडा खरचटलाय, जिकून तिकून रक्ताबंबाळ होतोस. आता तुला विनंती करतो, मी तुला पाठीवर घेऊन पंढरपूरला जातो. तर अरुणाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तोंडातून एक वाक्य पडलं, दादा तुझी पाठ इतकी पवित्र आहे रे. गरुड दादा, तुझी पाठ इतकी पवित्र आहे रे. ही पाठ इतकी पवित्र झाली, त्या पाठीवर जगाचा मालक आणि जगाची मालकीन बसते. आता या पाठीवर दुसऱ्यांना बसू नकोस रे. तुझा भाऊ जरी मी असेल तर ज्या पाठीवर जगाच्या मालकाचा स्पर्श झाला, या पवित्र जाग्यावर आमच्यासारख्याचं शरीर कशाला ठेवतो रे. नको आहे आता, नको. हे उद्गार तोंडातून पडल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाच्या अंतःकरणावर आदळले आणि विटेवरचे मालक स्वतः लहुळला आले. मांडीवर कुर्मदासाचं डोकं घेतलं, पितांबरानं डोकं तोंड पुसलं आणि सांगितलं, कुर्मदास मी आलो तुझ्या भेटी करता. कुर्मदासाने सांगितलं, प्रभू मी अरुण आहे, कळतंय मला. मी गरुडाचा भाऊ आहे प्रभू, कळतंय मला. मला बद्रिकाश्रमामध्ये माहिती मिळाली ती प्रभू, मी ज्या वेळेला पंढरपूरला जाईन त्यावेळेला माझं पाप संपेन. विटेवरच्या मालकाने तोंडावून हात फिरिला, अरुणा पंढरपुरात आल्यावर पाप संपतय याबद्दल दुमत नाही, पण तू ज्या दिवशी पंढरपूरला जाईन म्हणलास आणि पंढरपूरचा रस्ता धरलास त्याच दिवशी तुझं पाप संपत आहे. नामदेवराय सांगतात, देवा या पंढरपूरचा रस्ता धरलेल्या, नाना प्रकारचं तीर्थ केलेल्या अरुणाचं पाप संपत नाही आणि त्यानं नुसत्या पंढरपूरचा रस्ता धरल्याबरोबर त्याचं पाप संपत आहे. या पंढरपूरला जाणारी वाट जर इतकी अधिकारी असेल तर ते पंढरपूर किती अधिकारी असेल देवा. म्हणून वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा. वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. अजून एक 5 ते 7 मिनिटात एक पंढरपूरच्या महतीचा मुद्दा सांगतो आणि पूर्णविराम करतो. इंद्रानं पाप केलं, 6 वाऱ्या पाप झालती इंद्राची. वरी पाप करणारी 5-7 लोक जास्त नालायक होती. मी म्हणत नाही, पुराण म्हणते. काय गिरगावच्या बाळ्याची ताकद आहे त्याला वाईट म्हणण्याची. पुराण सांगते पुराण. तुकोबाराई एकदा म्हटले, जाईओ तो माते नकरी सायासन, आम्ही विष्णुदास तैशनो. 6 लोक नालायक वरी होते, वरी बोट केलं तर तुकोबाराईनं. त्याच्यापैकी एक इंद्र होता. याच्या पापामुळे अमृत खराब झालं. सज्जनांनो लक्षात ठेवा, देशावर संकट 2 लोकांच्या पापाने एक येत असतं. एक राजाश्रयातलं पाप आणि एक परमार्थातल्या लोकांनी केलेलं पाप. 2 पापामुळं देशावर संकट येत असतं. परमार्थातल्या लोकांनं पाप केलेलं हे धुतल्या जात नाही आणि राजसत्तेतल्या लोकांचं पाप आणि परमार्थातल्या लोकांचं पाप एकत्रित आलं की देशावर संकट येत असते. म्हणून दोन्ही लोकांना पाप करता कामा नये. नियम असला पाहिजे. हो, वारकऱ्यानं तंबाखू खाऊ नये, वारकऱ्यानं गांजा ओढू नये,
वारकऱ्यान ब्रिस्टाल ओढू नये, वारकऱ्यान बिडी ओढू नये, वारकऱ्यान मद्यपान करू नये. लोक आपल्या पाया पडतात. ज्या पायीची चप्पल पाल भेटत नाही ती आपल्या पाया पडती, जिची चप्पल पाल भेटत नाही ती आपल्या भातावर तूप वाढीती. याचा अर्थ असा नाही गिरगावचा बाळा कीर्तन करतो म्हणजे लय शहाणा आहे. नाही, तो ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुला मानतेत. तू जर ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन सोडून दिलं तर तुला ऊस तोडायला बी नेणार नाही, तुला घाम लय येईन ना. मुकदम चांगल्या दांड्यानं हाणून घरी पाठवून देईन तुला. याचा अर्थ असा नाही, असा फुगीरपणा नाही करायला पाहिजे. आम्ही एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. मालकाचं वाक्य एरवी कोण विचारलं असतं? गुरुजी आपल्याला देवामुळं मान आहे म्हणून ही आचारसंहिता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं. नाविन्य आहे त्याच्या पाठीमागं. असो, चूक केली इंद्रानं, चूक केली आणि कधी लक्षात द्यावं, सामान्य माणसाची चूक ग्राह्य असते, विवेकी माणसाची चूक मान्य करत नसते. तुम्हाला एक सांगू का, कबरे बांडे कपडे घातल्याला रस्त्यानं चालला आणि पांढरं शुभ्र धोतं, अहो हाराचा डाग सहन होईल. हाराचा डाग टकटक दिसायला लागला का नाही, तर ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं डुकराच्या लांबून गेलं पाहिजे. ते का शेपूट आणील काय सांगता येत नाही. ज्याच्या अंगावरच कपडे कबरे बांडे आहेत त्यानं किती शेपटी आणल्यानं असं झटकिलं तर पप्याच्या माईला कळत नाही भरली होती पॅन्ट म्हणून. पण ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्याच्या कपड्याला डाग लागत असतो. मग बायको म्हणत असती चांगल्या जाग्यावर बस जाण हो, ती सुद्धा चुका काढी. तिथं जग काढन. चांगल्या माणसाने चूक करायची नाही. इंद्रानं चूक केली, अमृत खराब झालं. हे खराब झालेलं अमृत शुद्ध करण्यासाठी एकच व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव होतं चोखोबाराय. वास द्यावा पंढरीचा. असं काय पंढरपुरात एकच व्यक्ती अमृत शुद्ध करू शकत होती, ती फक्त व्यक्ती होती चोखोबाराय. चोखोबारायच्या व्यतिरिक्त एकही व्यक्ती अमृत शुद्ध करत नव्हती. अशी ग्वाही नामदेवरायची आहे, अशी ग्वाही नाथबाबांची आहे, अशी ग्वाही ज्ञानोबारायांची आहे, अशी ग्वाही तुकोबारायांची आहे, अशी ग्वाही सावताबाबांची आहे की फक्त चोखोबाराय अमृत शुद्ध करत होते. पण योगायोगानं इंद्र ज्या ज्या वेळेला पंढरपूरला गेला त्या त्या वेळेला चोखोबाराय नव्हते. एकदा चोखोबाराय कर्नाटकला होते. त्या गावाचं नाव मी ज्या वेळेला पाहिल का मला इतकाच पुरावा सापडला. याच्यानंतर कधी योग आला तर त्या गावाचं नाव बी सांगेल. आता कोण्या गावाचं नाव सांगितलं तर तुम्ही मान्य करताल, पण एखादा कॉलर धरील बाळा हे खरं आहे का? नाही बोलायचं, चुकून सांगणारच नाही, नाही सांगणार. जे माहीत नाही ते बजबज करायचं नाही. कर्नाटकमध्ये एका गावामध्ये चोखोबाराय होते. तिथं चोखोबारायला इंद्रानं सापडलं आणि इंद्राने चोखोबारायला विचारलं, महाराज मी 33 कोटी देवाचा राजा, शचीचा पती, जयंत आणि जयंतीचा पिता आहे. मी अमृताचा कलश घेऊन आलोय, हे शुद्ध करायचंय. चोखोबारायनं सांगितलं आज मला वेळ नाही, मी आज नाही शुद्ध करू शकत. त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये चोखोबारायला जाण्याचा योग आला. तो त्यांच्या मेहुण्यामुळं आला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहुणा राजा नावाचं गाव, तिथं चोखोबारायची निर्मळा नावाची बहीण होती. ही निर्मळा नावाची बहीण बुलढाणा जिल्ह्यात दिलेली होती. आता त्याच ठिकाणाला आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू पाचपोर बाबा, तिथं चोखोबारायचं मंदिर बांधण्याचा मानस त्यांनी हातात घेतलेला आहे. करतील ते मोठं मंदिर, मोठी व्यक्ती आहे, अधिकारी व्यक्ती करतील. त्यांच्या प्रयत्नाला विटेवरच्या मालकाने यश द्यावं, तेही खरं. ती मुख्य अधिष्ठान आहे मेहुणा राजा. तिथून चोखोबाराय त्यांच्या मेहुण्याच्या योगाने उत्तर भारतात एकदा जाण्याचा योग आला. इंद्र उत्तर भारतात अमृताचा कलश घेऊन गेला. तिथं चोखोबारायनं सांगितलं, अमरेंद्र माफ करा, मी सामान्य माणूस आहे, मला आज अमृत शुद्ध करता येत नाही. इंद्र वापस. असं 4-5 वेळेस झालं, फक्त बाकीचे ठिकाण लक्षात नाही. एक ठिकाण तेलंगणामध्ये सुद्धा आहे, तिथं सुद्धा चोखोबाराय आंब्याची डाल घेऊन एकदा एक वानवळा घेऊन गेलते, तिथं सुद्धा जाण्याचा योग आलता. तिथंही इंद्राचं अमृत चोखोबारायनं शुद्ध केलं नाही. मग एके दिवशी चोखोबाराय पंढरपूरला आहेत आणि तिथं इंद्र स्वतःहून आला. तसे देवता चोखोबारायकडे 2दा आलते. एकदा पंढरपूरला इंद्र आला आणि एकदा एक एकादशी सोमवारची आलती.
ती एकादशी सोमवारी होती आणि सोमवारी ती एकादशी आली. त्या दिवशी स्वर्गातल्या सगळ्या देवता चोखोबारायच्या घरी भजन करण्याकरता आलत्या. मी सांगत नाही, सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. सोमवारची एकादशी होती, त्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विमान उतरलं. त्या विमानातून पकवाद वाजायला इंद्र उतरला होता. नारद, तुंबर, सांब म्हणजे भगवान शिवशंकर त्या दिवशी, त्या सोमवारच्या एकादशीच्या दिवशी चोखोबारायच्या घरी जागर प्रत्यक्ष शंकरानं केला. गुरुजी पकवाज वाजायला इंद्र होता आणि द्वादशीच्या पंगतीला पंढरपुरातला मालक आणि मालकीन त्यांच्याकडं द्वादशीला, सोमवारी एकादश म्हणल्यावर द्वादश कोणतीची आली? मंगळवारी. आणि त्या मंगळवारच्या द्वादशीला विटेवरचा मालक आणि मालकीन चोखोबारायच्या घरी दही भाताची पंगत खाल्ली. मी काही पाहिला नव्हतो सज्जनांनो, तितकी पात्रात आहे का गिरगावच्या बाळ्याची? नाही, पण हे पाहण्यासाठी नाथबाबा होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी, पैठणच्या मालकांचं वाक्य. असे भगवान चोखोबारायच्या घरी एकदा आलते. आणि आज इंद्र आलाय. आणि मग इंद्र ज्या वेळेला चोखोबारायकडं पंढरपुरात आला त्यावेळेला चोखोबाराय मंगळवेढ्याला राहत होते. आणि मंगळवेढ्याहून चंद्रभागेच्या तीरावर एका लिंबाच्या झाडाखाली चोखोबारायचं भजन चालू होतं. वास द्यावा पंढरीचा. याच्यावर सांगतोय नामदेवरायनं पंढरपुरात जागा का मागितली हा पुरावा तुम्हाला देतोय. च्या अगोदर दिले पण हा ऐका. आणि त्या लिंबाखाली चोखोबारायचं भजन चालत असताना इंद्राने विचार केला, कशाला यांच्या भजनात अडथळा म्हणून झाडावर बसला. लिंबाच्या फांदीवर इंद्र आम्रत घेऊन बसला. म्हणून लिंबाच्या फांदीमध्ये, लिंबाच्या झाडामध्ये लक्ष्मीचं अधिष्ठान आहे. पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचं अधिष्ठान आहे. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याचा तांब्या ताटात घेतात. त्या ताटात लिंबाचा डाखळा ठेवतात आणि लक्ष्मी देवीच्या दर्शनाकरता लिंबाचा डाखळा घेऊन जात होते. आषाढ महिन्यामध्ये लिंबात लक्ष्मीचं अधिष्ठान. पण मध्यंतरी ह्या 10 वर्षात काही पांचटायनं त्याच्यात बदल केला. त्या लिंबाचा डाखळा न नेता ढवळे लिंब नेऊ लागले आणि त्या लक्ष्मी देवीला मर्याई नाव ठेवलं. असं काही पांचटायनं मधात बदल केला आणि ते आपण नालायकांनी स्वीकारला. तुम्हाला एक सांगू का, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त हलकट असतो. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त हलकट असतो. असे कसलेही वितंडवाद सहन करणं वारकरी संप्रदाय मानित नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूतिकेते. नालायक देवांच्या पुढं आपली पवित्र कपाळं आपटू नका. अहो देवी ती आवडावी की जी देवी सात्विक आहे. त्या देवीला कोंबडे चलतेत, ज्या देवीला ढवळे लिंब चलतेत, ज्या देवीला बोकडे चलतेत, अशा देवीपशी, अशा देवाईपशी तुम्ही पवित्र डोके आपटू नका. बोकड्या लय नालायक असतो. किती नालायक बोकड्या सांगू तुम्हाला. शेतकरी मी आहे, तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत. इथं बसलेले सगळेच शेतकरी आहेत. आता जरा जरा बरे झाले असताल तरी पण तुम्ही रानातल्याच ज्वारीच्या भाकरी खातान. तुम्ही काय चांदीच्या भाकरी सोन्याचं पिठलं थोडंच खातात. शेतातल्याच ज्वारीच्या भाकरी खातात ना सगळे शेतकरी आहेत. बोकड्या किती हरामखोर असतो गुरुजी सांगतो. बोकड्या जन्माला आल्याच्या नंतर आज सकाळी जर 9 वाजता बोकड्या जन्माला आला तर आजचा दिवस पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा दिवस पाहिला आणि उद्याची रात्र पाहिली आणि परवाच्या दिवशीचा सूर्य बोकड्यानं पाहिला की त्याला बहीण कळत नाही. भगिनीस बांधवा अस्तित्व जायो. बहिणीच्या मधलं अंतर ज्या नालायक प्राण्याला कळत नाही, इतका हलकट बोकड्या ज्या देवाला आवडतो तो देव किती हलकट असेल याचा तरी विचार करा ना तुम्ही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. ज्या प्राण्याला आपली बहीण 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्यावर कळत नाही, इतका हलकट बोकड्या ज्या देवाला कापल्या जातो त्या देवांना आपण मानायचं नाही, मानायचं नाही. असो त्या मंगळवेढ्यामध्ये इंद्राने विचार केला, या लिंबाच्या झाडावर चला लक्ष्मीचं अधिष्ठान आहे, लक्ष्मी देवीचं अधिष्ठान आहे त्याच्यामध्ये गोडसं. मध्यंतरी आपण मात्र करून टाकलं. मात्र करणारी लोक बरीच असतात, येत असतात. आपल्या भारत देशात पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये तुकोबारायची अभंगवाणी, ज्ञानोबारायची अभंगवाणी, मीराबाई आदी करून या साधू संतांचे चरित्र होते. 19
1964 साली पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि या नालायक संस्थेनं, विदेशी संस्था होती, या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला आणि या पाठातले पवित्र धडे राजे महाराजांचे चरित्र काढून टाकले. चांगल्या कविता काढ्या, दुसऱ्याच कविता घोषिल्या. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताचे, ह्याच कविता कोचल्या मधामध्ये. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यानं फिरतो, तू बोंबलत फिरत जाय, असल्याच कविता घातल्या. नाही तर खूप सुंदर कविता होत्या, सुंदर पाठ होते. या देशातल्या तरुणाला श्रावणाने आपल्या आईवडिलाची कशी सेवा केली त्या श्रावणाचं चरित्र होतं, फार मोठं होतं. आता 24मध्ये अभ्यासक्रम बदलणार आहे, त्याच्यात 27 ते 32% अभ्यासक्रम आता परमार्थातला येणार आहे, घ्यावाच लागेल. त्याच्याशिवाय या देशाची संस्कृती उंच जाणं शक्य नाही. पवित्र देश आहे. अहो, या देशातली संस्कृती बाकीच्या देशातली लोक घेतात, इतकी पवित्र संस्कृती, पण 1964 साली पदाचारी मिशन संस्थेने बट्ट्याबोळ केला. हे बट्ट्याबोळ करणारे मधातच येते, तो दुसरे देव उभे करणारे, आणि यायला तर काही कामच नाही. एखाद्यानं सांगावं ह्या सुरूच होत्यात, असं नका करी जाऊ द्वारकाबाई, सखूबाई, अंतिकाबाई, मंजुळाबाई, कस्तुराबाई, वचाबाई, असं करू नका. ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली आहोत आपण भांगाऱ्या भुंगाऱ्याचं ऐकायचं नाही, त्याचं वजं घेतल्यावर आपली मान मोडन. आपण ज्ञानोबराय तुकोबरायचं ऐकायचं. उपास पण दुसरे धरायचे नाही. उपास 3च सांगितले माझ्या माईंनो. एक एकादशी सांगितली, एक सोमवार सांगितला, आणि शक्य असेल तर प्रदोष सांगितला. याच्या व्यतिरिक्त आणि 5 उपवास वर्षाला एकदा सांगितले, त्या परवान्या येतात. याच्या व्यतिरिक्त एकही उपवास सांगितला नाही. पण तुम्ही उपवास जास्त धरतात म्हणून माणसापेक्षा व्यसनी नसताना तुम्ही जास्त दवाखान्यात जातात. माणसं व्यसनी आहेत पण कमी दवाखान्यात जातात, बायका व्यसनी नाहीत तरी पण जास्त दवाखान्यात जातात. याचं एकमेव कारण आहे तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त ज्ञानोबराय तुकोबरायने जे उपवास सांगितले नाही ते धरतात. धरू नका. एक जण म्हणला मी सोमवार धरीत नाही पण चतुर्थी धरतो. तुला यम इतका हानीन म्हणलं भडव्या, तू सोमवार धरीत नाही चतुर्थी धरतो, मला सांगायला तू शहाण्या. तुम्हाला एक सांगू का, चतुर्थी कोणाचा उपवास आहे? गणपतीचा. आणि सोमवार कोणाचा उपवास आहे? महादेवाचा. आणि महादेव गणपतीचे कोण आहेत? वडील आहेत, आहे का नाही? बरोबर आहे. मग वडिलाच्या तोंडात मारल्यावर ज्या पोराला आनंद वाटते ते पोरगं असतं का? हां, गणपती बाप्पानं आपली आई एका फार संकटातून सोडली. सामान्य आहेत का गणपती बाप्पा? आणि भगवान शिवशंकराचा उपवास त्याला डावलता. जर गणपतीला मानित असतील तर गणपती त्या भक्ताला मानणार नाहीत. लक्षात ठेवा. ज्याला सोमवार धरायचा त्यालाच चतुर्थी धरायचा अधिकार आहे. जो सोमवार धरीत नाही त्यानं चतुर्थीसाठी येणाच द्यायचा नाही, सती निघायचंच नाही. मी ठाम सांगतो, कॅमेरा चालू आहे, तुम्ही एवढी मोठी लोक आहेत, माझ्याकडे पुरावे देईल तुम्हाला. कितीतरी श्लोक सांगेल, कितीतरी ओया सांगेल, त्याच्यासाठी मी वाचून सांगतोय. 250 ग्रंथ वाचलेत, भुसकट नाही, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून वाचतोय. नाही तर माई कुठे एकट्याची टप्पर आहे? ती का माई ताकद थोडीची. मला कृपा झाली माझ्या त्या पवित्र भूमीची, ग्रामदेवतेची, सरस्वतीची, म्हणून सांगतोय. काही नाही करायला पाहिजे. उपास जे शास्त्रांनी सांगितले का, म्हणे मी लवंगावर मंगळवार धरीते आणि नवऱ्याला चहा देईनच. हो, लवंगाव मंगळवार धरीते नवऱ्यावर. जी बाई नवऱ्याला कमी मानितीन देवाला जास्त मानिती, ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ. सकाळच्याला बाळ्या मरण खोटं सांगत असेल तर. हां, मी खोटं कशाला सांगू वक्त्याने. भार्यासु जायते सपत्नी सखे स्थितोषियम भ्रतारेव च पुनितान्मकेषु यत् पावना. जी बाई पंढरपुरातल्या मालकापेक्षा काशीतल्या मालकापेक्षा नवऱ्याला जास्त मानती त्या बाईला हे दोन्ही देव नमस्कार करते. तिची देवावरी सत्ता. महाराज आल्यावर काजू टाकून दूध देती, बदाम टाकून दूध देती, केशर टाकून दूध देती महाराज घरी आल्यावर. आणि नवऱ्यांच्या आकर म्हणली सकाळी डोसला होता. आशाबाईचं तोंड पाहिल्यावर 5 गाई कापल्या इतकं पाप लागतंय. हो, नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या 3 जणी उभ्या राहा तुम्ही पटकन. मी फटफट नाव घेईन, लवकर उभ्या राहा. हे उठ 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 पटकन उठ. कालच शा दिल्यास तो नवऱ्याला, कालच. हो,
भेताडाला मुंडकं हाणायला पाहिजे तो फोटोस तर. उठा तुम्ही तिघी जणी. बरं नाही घाम यालाय, पुसा घाम ते पुसा. उद्याचा काला हो द्याच्या नाहीत. त्याला वाटलं खरंच कळतं का नाही याला. गाय भरल्या होत्या अशा डपडप करू लागल्या. बाई म्हणतो का नाही पटकन नाव घेतं का नाही. पण तुम्हाला एक सांगू का, मी असं म्हणल्यावर मला 25 जणी गावसाल्या. त्याला वाटलं आपण बी कधी मध्ये गुच्ची हाणतो तर आपलं बी नाव घेतं काय. मला लगेच कळाल्या आणि त्या लगेच कळल्या. मी एसटीन प्रवास करू लागलो. कसं कळतंय सांगतो तुम्हाला कसं गावसाल्या म्हणतो. मी एसटीन प्रवास करू लागलो आणि चोट्ट एसटीत घुसलं. गर्दी होती आणि चोट्टच म्हणलं चोरापासून सावधान राहा, खिशे कापूपासून सावधान राहा. चोट्टच म्हणलं. मग ज्याच्या जो पैसे होते त्याने जिथं जिथं पैसे ठेवले तिथं हात लावले. म्हणजे चोराला येईना दाखिले ना आमचे पैसे इथे आहेत. आणि माझ्याकडे 150 होते. मी शर्टाच्या कपात घातले ना असे मुडपिल ते. हो मी नुसता असा हात केला. चट्ट म्हणलं यात जाऊ काय नाही. त्याने 7-8 जणांची हाणली. मी कशाला कप काढीन ते. तसं ते चोर हुशार असते. तसं मी बी याच्यातला चोरच आहे. मी पटकन गौशिल्या. कोण कोण गुच्छे देतात, कोण कोण खालीवरी बोलत्यात. असं लोक काय देखता आव जाऊ बोलणं. घरात गेल्यावर खालीवरी बोलणं. महादेवाला किती पाणी घालायलीस, किती बेल वाहलीस आणि पांडुरंगाला किती मंजुळा वाहलीस. काहीच सांगू नको मंजुळा. पतीसपेक्षा दुसरा देव मोठा कोणताच नाही. काय सांगू लागलो. इंद्र तिथं हालता इंद्र इंद्र हेच सांगू लागलो ना. आणि इंद्राने विचार केला आपण आता कशाला यायला त्रास द्यायचा. त्या लिंबाच्या फांदीवर इंद्र बसला आणि इंद्र निघून गेला. 5ही प्रकारचं आमरस शुद्ध झालं. त्याच्या पुढचा प्रसंग सांगतो. एके दिवशी इंद्र ज्या वेळेला भजना करता आलता सोमवारच्या एकादशीला, त्या दिवशी गुरुजी इंद्रानं चोखोबारायला विचारलं. चोखोबाराय मी तुम्हाला कर्नाटक प्रांतात भेटलो, तुम्हाला उत्तर भारतात भेटलो, एकदा तेलंगणामध्ये भेटलो, अजून काही पावत्या दिल्या त्यानं. या ठिकाणी तुम्हाला भेटलो. अमृत तुम्ही शुद्ध करण्यासाठी नकार दिला आणि पंढरपुरात आल्यावर शुद्ध का केलं. तर चोखोबारायनी सुढाळपणानं सांगितलं देवेंद्रा अमरपुरीच्या राजा अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे. पण ती ताकद फक्त पंढरपुरात आल्यावर चलती. म्हणजे चोखोबाराय सुद्धा अमृत शुद्ध पंढरपुराच्या व्यतिरिक्त करत नव्हते. इतकं पंढरपूर पवित्र म्हणून वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. कशा करता संतांची संगती पाहिजे. तर वासना इतकी विचित्र पहा त्या रावणा काय झाले. आणि या वासनेचा पूर्ण जाळी मुळी सगट वासना संपवायची ताकद संतांच्या पायाला लागलेल्या मातीते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. म्हणून सदा संग हरिदासाचा. म्हणून मला संतांची संगती देऊन टाका. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. त्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन मागण्या संत शिरोमणी नामदेवरायांनी विश्वाच्या मालकासमोर केल्या. काही मागण्या असतात. आमच्या पोरीस गावातल्या पोरीस लग्न झालं गुरुजी आणि असंच कीर्तनाला आलो. त्या गावातलं पोरगं बरं वाटलं, सात्विक होतं. आणि त्या पोरीच्या बापाला सांगितलं बरं पोरग आहे बाबा, ते हिशोबात आहे, काम करतंय, 2 पैसे घरी आणतंय, लबाड्या करीत नाही. आणि सोयरी केली, लग्न लावलं, सगळं झालं. पण त्या पोराची माय जास्त लागट होती. नामदेवरायाच्या मागणीनं आपली मागणी शेवटची सांगून पूर्णविराम. टायमाला सोडा तर लोक म्हणते आता नाही पहिल्यासारखं राहिलं. असं काही माणसं पहिल्यांदा आलो आहे 5 मिनटं घेतो फक्त पूर्णविराम करतो. आणि मग ती जरशी दाढ होती. ती पोरगी घरी आली. मी म्हणलं काय झालं बाई. काय नाही म्हणे मालक चांगले आहेत, सासरे चांगले आहेत, दीर चांगला आहे, नणंद चांगली आहे, माझी सासूच लय लागत आहे.
काही मागती. म्हणलं म्हणती का पंढरपूरला न्या? बाई तशी तर लय पाकिस्तानी येते, ती नाही पंढरपूर आवडत. आणि म्हणलं मग काय मागती? काही नाही, ती म्हणली आता वापस येताना मांडव परतणीला आल्या गोणी भरून बुंदीचे लाडू आण. म्हणलं काय करायची इतके भावकीला 5-25. आता ते शिदुरीचा लाडू वाटी तिथंच केवढा, कोरभर चपाती आणि ते चष्म्यान पाहावं लागतो ते लाडूचा तुकडा असा वरी टाकलेला, आणि ते वाटलं की झालं. नाही, आमच्या आत्या म्हणल्या एक गोणीभर पाहिजे. तर मग आमच्या गावात दुकानदार होतं, त्याला म्हणलं दे बाबा हरभऱ्याची डाळ. का नाही दिलंच मग राशन देऊन टाक. त्यानं देऊन टाकली. गिरणीवाल्याला फुकटच दळायला लावली. ते म्हणला फुकट कस काय? म्हणलं तू या आकड्याचा फोटो काढाय, आता MSC बिल टाकतो. ते म्हणला ते डिलीट कर. माझ्याकडे कुठं मोबाईल येते उगं म्हणलो मी. आपल्याकडे मोबाईल नाही आहे, चांगला मोबाईल आहे गुरुजी, याच्यात खराब येत नाही आणि याच्यातलं बाहेर जात नाही. तुमचे मोबाईल लय भांगारे बापा, जे जाऊन ते पण बाहेर जातंय. नसलेले कुदांड होते त्या मोबाईलने, त्याच्यापेक्षा त्याच्यात खराब घेतच जाऊ नका. चांगले तर आपलं नशीब खोटं आहे, आपल्याला जवकत नाही. बरं आहे आपलं असाच. काय सांगू लागलो, त्या गिरणीवाल्यानं फुकटच दळून दिलं. आणि भावकीच्या बायास ते लाडू वळायला बनले यायला काय पैसे द्यायचं काम नाही. कुखाचं बोट चहाचं घोट चल वय घरला. भावकीच्या इथं ती शिदुरी करायला काय, कुखाचं बोट चहाचा घोट चल वय घरला. आणि तो चहा असाच दुधाचा पत्ता नाही, किर्लोस्कर इंनाचं जाळलेला आईल. इतका चहा काळा फाक असतो तो, पण ते मानाचा चहा असतो. कुद्याला शिदुरी गिदुरी केली, सगळं झालं पद्धतशीर. आणि मग पिशवीत भरली. त्या पोरीची माय म्हणली महाराज तुम्हाला कीर्तन आहे का उद्या? म्हणलं नाही. मग बबीच्या शिदुरी संग जा ना. तर म्हणलं जातो, काय हरकत नाही. मग आता ती शिदुरी आम्हाला आणायची गुरुजी. मग आम्ही गिरगावून गणेशपूरला शिदुरी आणली. तिथून देवगाव फाट्यावर आलोत, शेलूला आलोत, पाथरीला आलोत, पाथरीहून मग कसं बी तेलगावला आलोत, तेलगावून धारूरला आलोत, केजला आलोत, आणि केजून काळी पिवळी लागली. इकडंच देईल ती पोरगी तुमच्या इकडंच. मग काळी पिवळी लागली तर केजचा बाजार होता. आम्हाला इतकं येत उशीर झाला ना. मग त्या काळ्या पिवळीवर आमची लाडूची थैली टाकली. आणि त्याच बाजारात बुटं शिवणारा एक मामा होता, त्यानं त्याचं दुकान बी त्याच्याच थैलीत होतं, युरियाच्याच खताच्या. आणि आमच्या ते युरियाच्या थैलीतच लाडू बी होते. आणि त्याचं बुटं शिवायचं दुकान बी युरियाच्या थैलीतच होतं. त्यानं त्याची थैली त्याच काळ्या पिवळीवर टाकली आणि आमची त्याच्यावर टाकली. आता त्याला पुढं जायचं होतं तिकडं पाटोद्याकडं, ना आम्हाला अलीकडंच उतरायचं होतं. इथंच दिल 3 पोरगी आमच्या इथली मनान तोरक. ह्या पाटीवर उतरलो. त्याला म्हणलं थांब बापा, आम्ही 3 जण होतो. मी 2-3 बाऱ्या थैली घेतली होती. आता त्याला म्हणलो आम्ही महाराज हे लोक जरा मला म्हणते याच्यात डोसक्यावर थैली तुम्ही घ्या ना रे. तर यायनं लाडूची ठुलीन त्या बुट शिवणाराची घेतली. सारख्या होत्या दिसायला, मागण्या बघा ना किती पांचट असतात काही काहीच्या. मग ती डोसक्यावर घेतल्यावर ते करं वाकू लागलं. मी म्हणलं अरे मी 3 बाऱ्या घेतली तर वाकलो नाही, घेऊन पाय ना. मी घेऊन पाहिली तर म्हणलं पाऊस घेऊस आलताकडे, लाडू भिजले म्हणावं तर ते कास होत नाही, इतके कसं काय जड झाले. आता त्या थैलीत ते रुमणन कुच्यान टोच्यान चटच होतं ते. आणि मग मी म्हणलं घ्यावं तुम्ही. घरी आल्याबरोबर मग ती शिदुरी असं रस्त्यानं चाललो तर आम्ही शिदुरी घेऊन. तर बाया म्हणल्या बाई काय येईन हौशी आहे बाई, काय गिरगावची येईन हौशी आहे, हिऱ्याची थैली भरून बुंदीचे लाडू दिले बाई. पण ही बाई वाटी ती का नाही काय माहीत, का ठोती घरातच. तो कशा हसायल्यात बघा ना. ओरिजिनल कीर्तन सांगितलं तेव्हा पिराला कापायला न्यायच्या आशा बसल्या होत्या, जशा पिराला कापायच्या. आता भांगार सांगितल्यावर कसे उकळत आहेत माणसं. आता ती होतीच तशी. सासू म्हणली बाई ही वाटी ती का नाही काय माहीत. आम्ही गेलोत. आमचा पायगुण बी असा होता, आम्ही जाणं डीपी जळणं संगत झालं. सारी लाईन गेली, छट गेलं. बसलो तर आम्ही तिथं आपलं. मग ते शिदुरी सोडायला चुलत्या असतात नवरदेवाच्या. एकीचं गुलूब शाट झालेलं, एकीचं नेमकंच ऑपरेशन झालेलं, एक आशिष शहाणी. मग त्या सगळ्या चुलत्या आल्या.
दिवा लावला. ते दिवा लावल्याबरोबर ती सुतळी सोडीन हातात त्या पिशवीत हात घातला. ते रूमनं निघलं. ती म्हणली बयान हे कशाला देवा. मी म्हणलं पाहुणीबाई दिला असं हे. दुसऱ्यांदा हात घातला की ती खिळे ठोकायचा कुच्या निघला. बाईन हे कशाला देवा. मी म्हणलं लाडू कडक झालेत याच्यावर ठेवून फोडून खा त्यासाठी दिलं की लगेच टोचा निघला. बहीण हे कशाला द्या. म्हणलं लाडू जर दाढात अडकले तर हे कोरायसाठी द्यायला की लगेच रापी निघली. हे कशाला द्या. म्हणलं लाडू खाऊन जर फारच पोट दुखलं तर भाकळ्या कापा. आणि सगळ्यात शेवटी तुटके ताटके रबलं निघले. हे कशाला द्या. म्हणलं मानकरीन जर पावसाळ्यात मेली तर रबलं टाकून ठोका. दृष्टांत संपला सज्जनानो. ह्या पांचटाच्या मागण्या आहेत. पांचटाच्या मागण्या आहेत. असं सांगितलं कसे उकळत आहेत माणसं राजो. असो माझ्या नामदेवरायाची मागणी किती गोड होती. पंढरपुरात जागा मागितली. विटेवरच्या मालकाचे पाय मागितले. सज्जनांनो बाकीचे तीर्थ नको म्हणले. आमच्या इथले एक जण म्हणलं काशीतच मरायचं. मला तिकीट भरून नेलं त्यानं. आणि काशीत गेल्यावर सारे रिपोर्ट तपासले होते त्याचे. साऱ्या डॉक्टरांनी सांगितलं 3 महिन्यात मरत आहे. आणि काशीत गेल्यावर आम्ही एका माणसाकडे घर केलं. तिथं गावरान तुपन तेन सगळं किरण गिरण ताटण गिटण इतकं सुधारलं ते इतकं सुधारलं. आणि मग आम्ही दवाखान्यात गेलो. त्याचे कागद सगळे तपासले. ते म्हणले यायला कोणतीच बिमारी नाही. बापरे मरायला काशीत गेलं तर मग तिकीट भरून नेलं तर त्यानं. आणि मग आम्ही वापस आल्यावर त्याची सून ओळखीतनं सासऱ्याला इतकं सुधारलं ते पिवळं चुटूक पडलं उगं सफरचंदावानी तोंडन तेन त्याचे. हे कोण आहेत. म्हणलं मामांजी. आणि बाई मरायला गेलते ना. म्हणलं दुरुस्त होऊन आलेत. आणि मग म्हणलं आमचा काय मेळ नाही लागला वहिनी ST मध्ये रेल्वेत काहीतरी करा. तीन गावरान तुपातला शिरा केला. गुरुजी पोहे केले. मी 6 प्लेट पोहे खाल्ले. 3 प्लेट शिरा खाल्ला. भूक लागली होती ना. बाहेरचं असल्यावर खाते माणूस कचून. खाल्लं मी तितकं. मी त्याच्याकडे पाहिलंच नाही. त्यानं एकच शिऱ्याचा चमचा घेतला आणि तसाच चमचा अडकला. मह्या नाही त्याच्या माया कशाला अडकन. आणि ती म्हणली महाराज मामा बघा ना. मी म्हणलं काय नाही आता हातुडा एक खिळा आणि सुतुळी आण. लगेच खिळा ठोकला सुतुळी बांधली. मामा उचलला भीतीन टाकला. उपरनं बांधलं मुंडकं बांधलं भीतीला. रुपया आणला कपाळाला जर सक्षणाचा गोळा 2-3 उदबात्या 7-8 म्हाताऱ्या रडायला. बाई जिजा कसे दिसायले. लगेच सुरू तिथं. मग त्याचं क्लास 1 पोरगं दुसऱ्या देशात होतं. त्याला आमंत्रित केलं तर ते माती करायला आम्ही सगळी तयारी केली ती त्याची. तर ते म्हणलं नाही नाही महाराज काशीला न्यायचं आहे जिजाला. तर मी म्हणलं पंढरपूरला. हा काशीत मारायची इच्छा होती तिथं न्यायचं म्हणले. तर मी म्हणलं जवळ पंढरपूर आहे टेम्पो गिंपू. नाही 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 काशीतन पाय न्यायचं. तर म्हणलं इतके खांदे करी. आता सप्ते बंद झालेत म्हणे पावसाळा सुरू आहे. लय भजने गवसतेत. आणि तू बलेवर सारे भजने. तर मग मी बलिले भजने. तर ते म्हणले हो आता काशी लोक भजन करीत जायचं म्हणलं इतका रोज. तिसऱ्या दिवशी म्हातारं सळड्यावर येईन रोज तिप्पट केला. वास येऊ लागला ना म्हाताऱ्याचा. त्यानं मुकाट्या दिलं म्हणलं इतके म्हणलं एकदाच तर म्हातारं फुकायचं तुम्हाला कशाला ताण घ्यायला. मग नेला आम्ही काशीत. ते म्हातारं अशीच काशी जवळ होती गुरुजीच्या संस्थे इतकी. राहिली काशीनं अलीकडे एक गाव. तर तिथं म्हणलं आता उचला. तर ते मोठं पोरगं म्हणलं नाही उद्या परवा काळे गुरुवारी बाबाला जाळायचं. आज इथंच मुक्काम. इथले सरपंच म्हणले आमच्या गावात मडं जमत नाही. आमच्या गावाचा नियम आहे माती होस्तर चूल पेटत नाही. हे मडं टेकले आम्ही खाचं कवा. त्या काळात पद्धती होत्या ना. आता कोण जेवायचं थांबायले. आता म्हातारं जर भेतील टेकलं भावकीन चहा आणलात म्हातारी लोक म्हणते चहा घ्या. कसा घेऊ. मी आणला असा घे ना. इकडं तोंड करून म्हातारी चहा घेते. तर लोक थांबत असतात काय कुठं. तो गेला काळ मागचा काळ होता. कोणाही जातीचा माणूस मेला तर माती होस्तर चूल पेटत नव्हती. भावना होत्या मानवता होती. आता रगील झाले माणसं कशाचे ऐकते. आम्हाला त्या सरपंचानं उठिलो होता तिथून. मग त्या मोठ्या पोराचं मन आता आपल्याला मोडता येतं का. मग एक वड्याच्या कडील लिंबाचं झाड तिथं मुक्काम. रावट्या गिवट्या ठोकल्या. त्या मड्याच्या लांब झोपलोत. सडका आला पावसाचा. रावट्यात मड तसंच. काशीतून एक येडं आलं. मड्याला म्हणलं एक पांग राहील दी. आता मड्याला कुठं बोलत आहे येड्याला कुठं कळत आहे. येड्यानं साऱ्या सुतळ्या तोडल्या. मड वड्यात ढकलून दिलं आणि येडं त्याच्यावर पांघरून घेऊन झोपलं. आम्ही सकाळी मड म्हणून येडच काशीत नेलं ना. रामनाम सत हे मेलं का जिथे नेलं काशीत तिथं.
काशीत नेल्याच्या नंतर मग आम्ही तिथं ते टेकलं गंगेत, आमचे लोक जमा झाले. मग म्हणायचे विधी वगैरे. म्हणलं हो काय रुपये लागतील? 1.25 लाख देतेत म्हणले. खरंच का? हो 1 लाख तुम्हाला आणि 25,000 मला. लोक कशात कमवायले? म्हणलं आपण याच्यातच झपका आणू, हो का असा देतो का आपल्याला काही? मग त्याला 1.25 लाख सांगितलं. इतके असतात का? म्हणलं एकदाच तर म्हातारं फुकायचे का 4-4 भाऱ्या बाप फुकायचा का? काय होते? मग घेतले 1.25 लाख, इकडे खिशात 1 लाख, इकडे 25,000. हसतेत कीर्तनात येत असते तितकाले असे ठोले. मग तिथले म्हणले महाराज तुम्हाला बी मंत्र येतात ना, करान सुरू. म्हणलं मी गावातला माणूस आहे, तुमच्या काशीतली म्हणण्याची पद्धत वेगळी आहे, तुम्ही सुरू करा ना. मग त्यान मंत्र सुरू करायचे. म्हणले आणा पाणी. मग मड्याचं तोंड उघडं केलं तर इतकाली दाढी. आमच्या समचे म्हणले अरे मेलं ते दिवशी केस नव्हते. म्हणलं मेल्यावर जास्त वाढत असते, तुम्हाला काय करायचं? याला का 9-10 क्विंटल सरपण लागतं का? फुकून देऊ द्या, जाऊ द्या. मलाही शंका आली तेव्हा, दाढी वाढीच कशी, पण कुठं हिचकायचं ते लय मटत, उगा चिवडा करायचा घेणं देण. मग ते तोंड उघडं केल्यावर ते पोरग गेलं पाणी देऊन, कपडे गिपडे काढे, पाण्याचं गाडगं भरून आणलं. याणेंच सकल असतं यद प्राप्ता प्रेत संस्कार असतं वच. तोंडावर पाणी शिपडणं, येड्यानं जांभाळी देणं आणि मंत्र म्हणणाऱ्याचा कष्टा पिवळा होणं सगळं सारे. म्हणलं 1 लाख तुलाच, 1.25 लाख म्हणला तुलाच. म्हणलं झालं काय? माझ्या बापानं पाहिलं नाही म्हणलं जांभाळी दिलेलं म्हणून. मग मी जवळ गेलो तर म्हणलं बाबा याच्यावर का पांघरायला देत नव्हतं म्हणला मला. हा दिलं ढकलून. लिंबाखाली जाऊन पाहिलं तर कुत्र्यानं म्हातारं चट खाल्लं. काशीत मरायला गेलं तर मेलं नाही, काशीत जाळायला नेलं मेलं नाही. पंढरपुरात न मरताची लाही जे रोकडाची मोक्षू. तो का म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. इतकी ताकद पंढरपुरात म्हणून वास द्यावा पंढरीचा ज्ञानेश्वर.